जिल्ह्यातील केडगाव परिसरात एका कुटुंबियांच्या वादाने भीषण वळण घेतलं आणि त्यात एका 11 महिन्यांच्या चिमुकलीचा दुर्दैवी मृत्यू झालाय। त्रिशूळ फेकून मारण्यात आला, पण तो नवऱ्याऐवजी चुकून बाळाच्या डोक्याला लागला आणि या निष्पाप जीवाचा अंत झाला। पुणे जिल्ह्यातील केडगाव दौंड तालुक्यात ही धक्कादायक घटना घडली आहे। एका विवाहित दाम्पत्यात झालेल्या वादात त्रिशूळ फेकण्यात आला आणि त्यात 11 महिन्यांच्या अवधूत मेंगावडे या चिमुकल्याचा मृत्यू झाला। पोलिसांनी दिलेल्या प्राथमिक माहितीनुसार पल्लवी मेंगावडे नावाच्या महिलेने रागाच्या भरात तिच्या पतीवर त्रिशूळ फेकला, मात्र त्या त्रिशूळाचा फटका पतीऐवजी चिमुकल्याला बसला। घटनेच्या वेळी अवधूत आपल्या काकूच्या म्हणजे वडिलांच्या भावाच्या पत्नीच्या कुशीत होता। वाद वाढत असताना भांडण शांत करण्यासाठी भाग्यश्री मेंगावडे या बाळाला कुशीत घेऊन मध्ये पडल्या, मात्र त्याच वेळी पल्लवीने त्रिशूळ फेकला आणि तो चिमुकल्याच्या डोक्याला लागला। गंभीर जखमी अवस्थेत बाळाला रुग्णालयात दाखल करण्यात आलं, पण उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला। पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार पल्लवी मेंगावडेने नंतर रक्त पुसून त्रिशूळ लपवून पुरावे नष्ट करण्याचा प्रयत्नही केला। यवत पोलीस ठाण्यात भाग्यश्री मेंगावडे यांच्या तक्रारीवरून पल्लवी विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आलाय। या प्रकरणी पोलिसांनी कौटुंबिक वाद आणि अंधश्रद्धा या दोन्ही शक्यतांचा तपास सुरू केलाय। पोलीस तपासात असेही समोर येत आहे की हा प्रकार केवळ भांडणातून घडलेला नसून यात कोणती तरी अंधश्रद्धा किंवा जादूटोण्याचा अँगल असण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे। ग्रामीण भागात अजूनही अशा अघोडी प्रथा आढळतात। याच पार्श्वभूमीवर सर्व शक्यतेचा तपास पोलीस करत आहेत। तर यवत पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये केडगाव या ठिकाणी एक आंबेगाव पुनर्वसन नावाची एक वसाहत आहे। त्या ठिकाणी काल एक दुर्दैवी घटना घडलेली आहे। यामध्ये एक लहान मुलगा ज्याचं नाव अवधूत सचिन मेंगावडे हा त्या घटनेमध्ये मृत्युमुखी पडलेला आहे। घटना अशी झालेली आहे की याच्यामध्ये मयत जो 11 वर्षाचा मुलगा आहे त्याचे चुलते आणि चुलती ज्यांचं नाव पल्लवी मेंगावडे आणि नितीन मेंगावडे हे घरी त्यांची घरगुती कारणावरून भांडणं चालली होती आणि त्या ठिकाणी ती भांडणं का चाललेली आहेत हे पाहण्यासाठी या मुलाची आई भाग्यश्री मेंगावडे त्याला कडेवरती घेऊन तिथं गेली असता ते भांडण चालू असताना यातील त्या मयत मुलाची जी चुलती आहे तिनं रागाच्या भरात त्या ठिकाणी ती देवपूजा करत असताना एक त्रिशूळ फेकून मारला आणि तो त्रिशूळ त्या मुलाच्या डोक्यामध्ये लागून त्या ठिकाणी त्याला गंभीर जखम झाली। त्यानंतर त्याला औषधोपचारासाठी केडगाव तसेच लोणी काळभोर या ठिकाणी हलवण्यात आलं होतं, परंतु दुर्दैवानं तो वाचला नाही आणि सदर प्रकरणामध्ये आरोपी पल्लवी मेंगावडे आणि नितीन मेंगावडे या दोघांनाही आम्ही ताब्यात घेतलेला आहे आणि पुढील कारवाई तपासाची पुढील कारवाई करून घेत आहोत। सर, याच्यामध्ये अंधश्रद्धा वगैरे त्याचं काय समोर येते का, तसं काय आहे का? नाही, अंधश्रद्धा आणि असा कुठलाही विषय नाही। हा स्पॉन्टेनियस ॲक्ट झालेला आहे। रागाच्या भरात नवरा बायकोंच्या भांडणामध्ये काहीतरी बायकोनं काहीतरी वस्तू फेकून मारली, त्यावेळी ती देवपूजा करत असताना हाताजवळ त्रिशूळ असल्यामुळे ते फेकून मारलेलं आहे। यामध्ये कोणताही अंधश्रद्धेचा विषय नाही। आरोपींना अटक करण्यात आली का? आरोपींना ताब्यात घेतलेला आहे। सर, नेमकी भांडणं कशावरून झाली होती त्यांच्या, असं काय सांगता? भांडण त्यांचं घरगुती विषय असतात। नवरा बायकोचं भांडण कधी एकमेकावरती शक घेणं किंवा इतर काही कारणं असतात, त्याच्यातून ते भांडणं झाली होती असं समजते।